morning. In a previous lecture, we studied the classification of a polymer on the basis of a structure and on the basis of a source. Today, we see a new point, the classification of a polymer on the basis of a mode of polymerization. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करूया म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमरचं मोड ऑफ पॉलिमरायझेशन नुसार ते बघूया. तर फर्स्ट आपल्याला पॉलिमरायझेशन ही प्रोसेस काय हे माहित पाहिजे. तर पॉलिमरायझेशन प्रोसेस काय आहे तर पॉलिमरायझेशन ही काय फंडामेंटल प्रोसेस आहे. या प्रोसेसनुसार काय असतं तर लो मोलेक्युलर मास असलेला जो काही कंपाऊंड आहे त्याचं हाय मोलेक्युलर वेट असलेल्या कंपाऊंड्समध्ये काय होतं रूपांतर होतं. यालाच काय म्हणायचं पॉलिमरायझेशन प्रोसेस म्हणायचं. आता तीच प्रोसेस जर समजून सांगायची झाली तर लो मोलेक्युलर मास कंपाऊंड याचं रूपांतर कशामध्ये होतं हाय मोलेक्युलर मास असलेल्या कंपाऊंडमध्ये होतं. तर समजा लो मोलेक्युलर मास असलेला कंपाऊंड आपण घेऊया CH2 डबल बॉन्ड CH2 याला काय म्हणतात इथिन म्हणतात. याचे आपण काय केले नंबर ऑफ मोल्स घेतले. हे नंबर ऑफ मोल्स याच्यावर पॉलिमरायझेशन ही प्रोसेस होणार. पॉलिमरायझेशन ही प्रोसेस झाल्यानंतर काय होणार आहे CH2 चे जे काही नंबर ऑफ मोल्स घेतले त्यांच्यामध्ये काय होणार आहे CH2 मध्ये डबल बॉन्ड आहे तो एक बॉन्ड ब्रेक होणार आणि एक बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर कार्बन कार्बनचे एक व्हॅलेन्सी काय होणार आहे तयार होणार आणि ते सगळे मोलेक्युल्स एकमेकांना जॉईंट होणार. सुरुवातीला त्यांचं जे काही मोलेक्युलर मास असणार आहे ते कमी असणार आहे परंतु ते एकमेकाला जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते सगळे जॉईंट होणार आहेत आणि जॉईंट झाल्यानंतर त्यांचं जे काही मोलेक्युलर मास असणार आहे त्यांचं जे काही वेट असणार आहे ते कसं होणार आहे हाय मोलेक्युलर वेट होणार आहे. या प्रोसेसला काय म्हणतात पॉलिमरायझेशन प्रोसेस म्हणतात. आता या पॉलिमरायझेशन प्रोसेसनुसार त्या पॉलिमरचे तीन टाईप पडतात. फर्स्ट आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन, सेकंड आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि त्याच्यानंतर आहे इनओपनिंग पॉलिमरायझेशन. आता फर्स्ट आपण बघूया ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये काय होतं. ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये पॉलिमर फॉर्म होतं परंतु पॉलिमर फॉर्म होताना काय केलं जातं त्याच्यामध्ये मोनोमरची ॲडिशन केली जाते परंतु ॲडिशन होताना त्यामधून कोणत्याही प्रकारचा स्मॉल मोलेक्यूल इलिमिनेट होत नाही किंवा रिमूव्ह होत नाही. याला म्हणायचं ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणायचं. लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये काय होतं की याच्यामध्ये पॉलिफंक्शनल ग्रुप जे आहेत की पॉलिफंक्शनल जे काही मोनोमर आहेत हे याच्यामध्ये यूज केले जातात आणि यूज केल्यानंतर त्यांच्यामधून स्मॉल मोलेक्युल्स काय होतो इलिमिनेट होतो. तो समजा HCl असेल किंवा वॉटर असेल मिथेनॉल असेल अशा टाईपचे जे काही मोलेक्युल्स आहेत किंवा एक्सेट्रा असे जे काही मोलेक्युल्स आहेत ते याच्यामधून रिमूव्ह होतात. यालाच म्हणायचं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन म्हणायचं. आणि त्याच्यानंतर 3 नंबरचा जो टाईप आहे तो आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. याच्या नावातच आहे रिंग. सुरुवातीला काय असणार आहे जो आपण रिॲक्टंट म्हणून यूज करणार आहे असे मोनोमर त्याच्यामध्ये ते जे काही असणार आहे ती रिंग असणार आहे किंवा त्याच्यामध्ये सायकल असणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पॉलिमरायझेशन ही प्रोसेस होणार आहे त्यावेळेस ती रिंग काय होणार आहे ओपन होणार आहे. त्यालाच काय म्हणायचं रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणायचं. तर आपण फर्स्ट काय करूया ॲडिशन पॉलिमरायझेशन हे काय करूया डिटेल्समध्ये बघूया. आता ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणजेच काय तर तुम्हाला मी मगाशी सांगितले ॲडिशन पॉलिमरायझेशन इज ए फॉर्मेशन ऑफ ए पॉलिमर बाय which the addition of a monomer without removal of a small molecules. म्हणजे जे मोनोमर आहे त्यांचे काय होते ॲडिशन होते. ॲडिशन झाल्यानंतर त्यांच्यावर म्हणजेच पॉलिमरायझेशन प्रोसेस झाल्यानंतर ते जे काही मोनोमर्स आहेत नंबर ऑफ मोनोमर्स हे एकमेकाला काय होतात जॉईंट होतात आणि जॉईंट झाल्यानंतर त्यांच्यातून कुठल्याही टाईपचा स्मॉल मोलेक्युल्स हा काय केला जातो रिमूव्ह केला जात नाही किंवा इलिमिनेट केला जात नाही. या टाईपचा जे काही पॉलिमरायझेशन आहे त्याला म्हणायचं ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणजेच ॲड होत जाणे. बरोबर. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे काही डबल बॉन्ड असलेले कंपाऊंड आहेत म्हणजे इथिन असतील किंवा कुठले जे काही कंपाऊंड आहेत की ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो ते काय करतात ॲडिशन रिॲक्शन शोज करतात किंवा दाखवतात. याच ॲडिशन पॉलिमरायझेशनला काय म्हणतात विनाइल पॉलिमरायझेशन देखील म्हटलं जातं. बरोबर. आता याच्यानंतर आपण याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. याचे एक्झाम्पल पण आपण पॉलिथिन घेऊ शकतो. पॉलिथिन हा काय केला जातो जे इथिनचे जे काही नंबर ऑफ मोल्स आहेत ते यूज करून काय केला जातो पॉलिथिन हा फॉर्म केला जातो. आता याच्यानंतर जे फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे ते काय करतात ते ॲडिशन रिॲक्शन दाखवतात आणि त्यालाच काय म्हणायचं चेन रिॲक्शन म्हणायचं.
ती जी काही चेन रिॲक्शन आहे ती काय होतात, त्या चेन रिॲक्शनमध्ये त्याच्या स्टेप्स आहेत किंवा जी चेन रिॲक्शन असते किंवा जे फ्री रॅडिकल मेकॅनिझम असते त्याच्या किती स्टेप्स असतात, 3 स्टेप्स असतात. फर्स्ट असतात चेन इनिशिएशन असते, सेकंड असते चेन प्रोपगेशन आणि थर्ड असते चेन टर्मिनेशन. आता आपण फर्स्ट बघा चेन इनिशिएशन. इनिशिएशन म्हणजेच काय, इनिशिएट करणे म्हणजेच काय, सुरुवात करणे. आता चेन इनिशिएशन मध्ये आपण फर्स्ट बघूया की काय होतं. चेन इनिशिएशन मध्ये काय होतं तर याच्यामध्ये एक कॅटलिस्ट यूज केला जातो. समजा ॲसिटाइल पेरॉक्साइड असेल किंवा ब्युटाइल पेरॉक्साइड असेल किंवा बेन्झाइल पेरॉक्साइड असेल, हे काय केले जातात, यूज केले जातात. कशासाठी यूज केले जातात तर फ्री रॅडिकल प्रोड्यूस करण्यासाठी त्यांचा याच्यामध्ये वापर केला जातो. आता त्यातलं आपण काय करूया, जो काही ॲसिटाइल पेरॉक्साइड आहे हा आपण यूज करूया. त्याचं स्ट्रक्चर इथं काढलेले CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O परत सिंगल बॉन्ड O परत C परत सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. हे कशाचं स्ट्रक्चर आहे तर हे ॲसिटाइल पेरॉक्साइडचं स्ट्रक्चर आहे. आता हे स्ट्रक्चर मध्ये काय होतं बघा, हा ऑक्सिजन आहे, हा पण ऑक्सिजन आहे. यांच्यामध्ये काय होतं, होमोलेटिक क्लीवेज येतं. होमोलेटिक क्लीवेज म्हणजे काय होतं, ऑक्सिजन मध्ये जो काही सिंगल बॉन्ड आहे याच्यामध्ये काय होणार आहे, हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. म्हणजे त्यांचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत एकमेकाचे हे परत दिले जाणार आहेत. आता दिले गेल्यानंतर काय होणार आहे, डबल बॉन्ड ब्रेक झाला, त्या दोन्ही ऑक्सिजनला त्यांचे इलेक्ट्रॉन्स परत मिळाले, म्हणजेच काय होणार आहे, हे स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे. इथं आपण CH3 आहे असा लिहिला, C डबल बॉन्ड O हा देखील आहे असा लिहिला आणि त्याच्यानंतर काय, हा या O वर पण काय असणार आहे, एक रॅडिकल असणार आहे, या O वर पण काय असणार आहे, रॅडिकल असणार. बरोबर, मग आपण म्हणून लिहिलेले 2CH3COO असे लिहिलेले. आता इथं फ्री रॅडिकल असल्यामुळे तो काय असणार आहे, स्टेबल असणार आहे का नाही, तर पुढे रिॲक्शन करणार आहे. रिॲक्शन काय होणार आहे, हा इलेक्ट्रॉन इथे दिला जाणार आहे, त्याच्यानंतर काय होणार आहे, इथे एकांतर काय होतं, बॉन्ड तयार होऊ शकत नाही, एका इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार होतो का नाही. जो काही कोव्हॅलेंट बॉन्ड असतो तो काय केला जातो, जेव्हा 2 इलेक्ट्रॉन शेअर केले जातात त्यावेळेस काय होतं, बॉन्ड फॉर्म होतो. आता इकडचं काय होईल बघा, इथं कार्बन मध्ये जो काही बॉन्ड आहे तिथला एक इलेक्ट्रॉन या कार्बनला दिला जाईल आणि इथला इलेक्ट्रॉन कुठे दिला जाईल, इकडे दिला जाईल. म्हणजे इथं काय होणार आहे, CO2 हा मॉलिक्यूल होणार आहे आणि इथला बॉन्ड एक ब्रेक झाला, इथं काय होणार, त्याचे इलेक्ट्रॉन्स दिले जातील. म्हणजे इथं काय होणार आहे, CH3 हा मिथाइल रॅडिकल इथं फॉर्म होणार आहे. CO2 रिमूव्ह झाला म्हणून आपण काय लिहिले, -CO2 लिहिलेलं आहे आणि इथं काय झालेलं आहे, CO2 हा फॉर्म झालेला आहे. म्हणजे तर आपण पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय मिळालं की फ्री रॅडिकल मिळणार आहे, तो मिथाइलचा फ्री रॅडिकल आपल्याला मिळाला ह्या स्टेपमध्ये. आता याच्यानंतर काय होणार आहे बघा, हा जो काही फ्री रॅडिकल आहे म्हणजे CH3 हा जो फ्री रॅडिकल आहे हा काय करणार आहे, जे काही ओलेफिन कंपाऊंड आहे किंवा त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे अशा कंपाऊंडशी ते स्वतः करणार आहे अटॅच होणार आहे. CH3 प्लस ओलेफिन कंपाऊंड म्हणजेच काय किंवा डबल बॉन्ड असलेला कंपाऊंड म्हणजे काय, CH2 डबल बॉन्ड CH2 याच्याशी काय करणार आहे, ते अटॅच होणार आहे. हा जो काही फ्री रॅडिकल आहे तो कुठे अटॅच होईल, इकडचा कुठं होईल, त्याला अटॅच होईल. म्हणजे या कार्बनवर काय होणार आहे, तो फ्री रॅडिकल येणार आहे. म्हणजे स्ट्रक्चर काय फॉर्म होणार आहे, CH3 CH2 परत या कार्बनवर फ्री रॅडिकल आणि पुढे CH2 हा पुढचा फ्री रॅडिकल फॉर्म होणार आहे. ही झाली आपली पहिली स्टेप. पहिली स्टेप समजली. आता आपण काय करूया, सेकंड स्टेप बघूया. सेकंड स्टेप मध्ये काय आहे बघा, चेन प्रोपगेशन आहे. पहिली स्टेप समजली, कुठली बघितली आपण, पहिली स्टेप चेन इनिशिएशन बघितली, लक्षात आलं. आता आपण काय बघणार आहे, चेन प्रोपगेशन. चेन इनिशिएशन मध्ये काय झालं, सुरुवात झालेली. आता चेन प्रोपगेशन म्हणजेच काय, ती चेन वाढत जाणार आहे. आता याच्यामध्ये काय करायचं बघा, the product in a chain initiation step these are used as a reactor in a chain propagation. म्हणजेच काय, चेन प्रोपगेशन मध्ये ॲज अ रिएक्टर म्हणून कोण वापरला जाणार आहे, तर पहिल्या स्टेप मध्ये जो काही प्रोडक्ट आला तो या रिएक्शन मध्ये ॲज अ रिएक्टर म्हणून वापरला जाणार आहे. आता आपण तो फ्री रॅडिकल काय घेतलेला आहे, त्याची रिएक्शन कुठे केली, दुसरा जो विनाइल मोनोमर आहे त्याच्याशी रिएक्शन केली आणि काय होणार आहे, परत स्टील बिगर रॅडिकल हा काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. आता या रिएक्शन मध्ये
तयार झालेला हा प्रोडक्ट आपण या रिएक्शन मध्ये ॲज ए रिएक्टर म्हणून घेतला आहे। याच्यानंतर याची विनाईल जो काही मोनोमर आहे याच्याशी आपण रिएक्शन करणार आहे। जशी तर मगाशी रिएक्शन झाली ती सेम तशीच रिएक्शन होईल। हा कार्बन काय करणार आहे या कार्बनला जॉईंट होईल, परत हा काय करणार आहे पुढे देणार आहे, म्हणजे हा इथला बॉन्ड काय करणार आहे ब्रेक होईल, इथला इलेक्ट्रॉन इकडे दिला जाईल, बरोबर। आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, त्या रिएक्शन काय होणार आहे CH3CH2 आहे असंच, इथे काय असणार आहे इथे पण CH2 होईल, हा रॅडिकल हा जो काय कार्बन आहे तो इथे अटॅच झाला, हा या दोन मधला जो काही दोन कार्बन मधला जो काही बॉन्ड होता तो देखील काय झाला ब्रेक झाला आणि इथला जो काय रॅडिकल आहे तो इकडे म्हणजे त्यामध्ये CH2CH2CH2 आणि परत त्या लास्टच्या कार्बनवर फ्री रॅडिकल फॉर्म झाला, म्हणजे हा बिग रॅडिकल फॉर्म झाला। आता हा सेकंड जी स्टेप आहे कुठली चेन प्रोपगेशन, याच्यामध्ये जो काही प्रोडक्ट फॉर्म होणार आहे तो काय करणार आहे त्याच्यासारख्याच अजून दुसऱ्या फ्री रॅडिकलशी त्या प्रकारचा काही सेम कंपाऊंड आहे फ्री रॅडिकल असला तो त्याच्याशी रिएक्शन करणार आहे आणि अजून मोठा काय होणार आहे फ्री रॅडिकल तो स्टील बिगर असलेला जो काही फ्री रॅडिकल आहे तो फॉर्म करणार आहे। अशी ही जी काही रिएक्शन आहे ती कॅरी आउट होतच जाणार आहे, म्हणजे ती काय होणार आहे होतच जाणार आहे, म्हणजे पुढे पुढे वाढतच जाणार आहे। ही रिएक्शन कशी होते की फास्ट होते रॅपिड होते। आता ही रिएक्शन पुढे पुढे कॅरी आउट होत आहे, म्हणजे या रिएक्शनला कुठेतरी थांबवावं लागेल, यासाठी पुढची स्टेप आहे ती म्हणजे कुठली आहे चेन टर्मिनेशन। याच्या आधी आपण कुठली बघितली चेन प्रोपगेशन। चेन प्रोपगेशन मध्ये काय म्हणतात जो पहिली जी काही रिएक्शन आहे त्याच्यामध्ये जो काही प्रोडक्ट आहे तो सेकंड स्टेप मध्ये आपण ॲज अ रिएक्टर म्हणून वापरला, त्याच्यामध्ये काय तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये दुसरा अजून मोठा फ्री रॅडिकल तयार झालेला आहे आणि तो काय करणार आहे त्याच्यासारख्याच अजून काय करणार आहे फ्री रॅडिकलशी रिएक्शन करून अजून काय करणार आहे तो पुढे रिएक्शन वाढवायचं, बरोबर। आता आपल्याला काय करायचंय ही चेन वाढत वाढत चाललेली जी आहे तिला काय करायचंय कुठेतरी स्टॉप करायचंय, कुठेतरी टर्न करायचंय, यासाठी जी स्टेप आहे तिला म्हणतात चेन टर्मिनेशन। आता याच्यामध्ये सेकंड स्टेप मध्ये जो काही प्रोडक्ट फॉर्म झालाय तो थर्ड स्टेप मध्ये ॲज अ रिएक्टर म्हणून वापरायचा, परंतु मोल घेताना किती घ्यायचे दोन मॉलिक्युल्स घ्यायचे CH3CH2CH2CH2 आणि परत काय असणार आहे CH2 आणि नंतर फ्री रॅडिकल असणार आहे, कारण कार्बनची व्हॅलेन्सी किती असते 4 असते, हे दोन झाले हा एक 3 झाला आणि आता चौथा एक बॉन्ड फॉर्म केला जातो। आता इथे बघा हा एक तुम्हाला मोल मी लिहून दाखवला आहे, दुसरा पण काय असणार आहे याच्यासारखा सेम असणार आहे CH3CH2 परत CH2 परत CH2 आणि परत CH2 असणार आहे। इथं पण एक काय फ्री रॅडिकल आहे, इथं पण एक काय फ्री रॅडिकल आहे, हा कार्बन काय करणार आहे या कार्बनला इलेक्ट्रॉन देणार आहे आणि हा पण कार्बन याला इलेक्ट्रॉन देईल आणि याच्यामध्ये काय होणार आहे बॉन्ड फॉर्म होणार आहे आणि ही जी काही चेन सेकंड स्टेप मध्ये जी काही चेन वाढत वाढत चालली होती ती काय होणार आहे आता हा चेन टर्मिनेशन मध्ये ते स्टॉप होणार, म्हणजे प्रोडक्ट काय फॉर्म होणार आहे इथे हे दोन्ही जॉईंट फक्त होणार एकमेकांशी इलेक्ट्रॉन जॉईन करतील आणि प्रोडक्ट फॉर्म, म्हणजे प्रोडक्ट काय येणार आहे CH3CH2CH2CH2CH2 बरोबर आहे। हे आहे असं लिहिलेले यांच्या दोघांमध्ये काय झालेलं आहे बॉन्ड फॉर्म झालाय। आता इकडच्या साईडला मला दाखवता येत नाहीये म्हणून बॉन्ड काढलाय आणि डायरेक्ट इथं CH2 लिहिलंय, परत CH2 परत CH2 आणि लास्टला काय झालेलं CH3 आलाय, म्हणजे मी जॉईन कसं केलंय CH3CH2CH2CH2 परत इथं CH2 हा CH2 हा CH2 हा CH2 आणि लास्टला CH3 लिहिलं आहे लास्टला। हा जो काय तयार झाला यालाच काय म्हणायचं पॉलिमर म्हणायचं किंवा तुम्ही याला पॉलिथिन देखील म्हणू शकता, पॉलिमर म्हणा किंवा पॉलिथिन म्हणा। पॉलिथिन का म्हणायचं तर ॲज आपण सुरुवातीला मोनोमर म्हणून काय यूज केला इथिन यूज केलाय, त्याच्यामुळं काय म्हणतात याला पॉलिथिन म्हणतात तरी चालेल। समजली रिएक्शन ॲडिशन पॉलिमरायझेशन समजले। आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, नेक्स्ट पॉईंट असेल कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन। आता कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये काय असणार आहे बघा, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये आपण मगाशी स्टार्ट मध्ये बघितलेलं आहे की काय याच्यामध्ये पॉलिफंक्शनल मोनोमर असणार आहे, ते काय करणार आहे ते एकमेकांना ऍड होतील, परंतु ऍड झाल्यानंतर काय होणार आहे त्यांच्यामध्ये स्मॉल मॉलिक्युल्स तो
HCl असेल, वॉटर असेल, मिथेनॉल असेल या अमोनिया असेल, हा जो काही मॉलिक्यूल आहे तो काय होणार, इलिमिनेट होणार आहे. म्हणून या रिएक्शनला काय म्हणायचं, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन म्हणायचं. आता कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया, टेरिलिन घेऊया. टेरिलिन मध्ये काय असणार बघा, टेरी, एक मिनिट, सेकंड आपण बघणार आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. या कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये आपण काय बघणार आहे, टेरिलिनचं एक्झाम्पल बघणार आहे. टेरिलिन हा काय आहे, हा एक पॉलिएस्टर पॉलिमर आहे. आता तो कसा फॉर्म केला जातो, तर तो असा फॉर्म केला जातो CH2CH2OH, म्हणजेच काय, याचे नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. याला म्हणतात इथिलीन ग्लायकॉल. याच्यामध्ये कशाची ऍडिशन केली जाते, तर टेरिफ्थॅलिक ऍसिड याची काय केली जाते, ऍडिशन केली जाते. टेरिफ्थॅलिक ऍसिडचं काय स्ट्रक्चर असणार बघा, बेन्झीन रिंग काढायची आणि दोन्ही साइडला काय करायचे, OOH हे ग्रुप काय करायचे, जॉईन करायचे. आता केल्यानंतर काय रिएक्शन होते बघा, तुम्हाला मी मगाशी समजून सांगितलेले की हे दोन्ही काय होणार, ऍड होताना याच्यातून काय होणार आहे, जो काही स्मॉल मॉलिक्युल्स आहे तो इलिमिनेट होणार आहे आणि रिएक्शन फॉर्म होणार आहे. आता काय होईल बघा, इथला OH आणि इथला H काय करणार आहे, रिएक्शन करणार आहे आणि फॉर्म काय होणार आहे, टेरिलिन हा फॉर्म होणार आहे. OH group of a ethylene glycol reacts with the H of a terephthalic acid and to form the ester linkage. म्हणजे या इथिलीन ग्लायकॉल मधला OH आणि या टेरिफ्थॅलिक ऍसिड मधला H हे काय करणार आहे, एकमेकांशी रिएक्शन करतील. H2 हा मॉलिक्यूल्स काय होईल, फॉर्म होईल. शिवाय मेन प्रोडक्ट कुठला असणार आहे, टेरिफ्थॅलिक ऍसिड हा फॉर्म होणार आहे आणि त्याच्यामध्येच काय होणार आहे, एस्टर लिंकेजेस फॉर्म होणार आहे. आता ते कसे होणार आहे, इथला OH आणि हा H काय होणार आहे, रिमूव्ह होईल. म्हणजे प्रोडक्ट काय फॉर्म होईल बघा, हा OH असणार, त्याच्यानंतर हा काय असणार आहे, CH2, त्याच्यानंतर प्रोडक्ट काय असणार आहे, हा CH2, त्याच्यानंतर काय असणार आहे बघा, हा O, त्याच्यानंतर हा C डबल बॉन्ड O. इथे काय असणार आहे, बेन्झीनचं स्ट्रक्चर, जी काय बेन्झीनची रिंग असणार आहे ती बेन्झीन रिंग बघा. इथे काय असणार आहे, हे ब्रॅकेट मध्ये जो काय पार्ट असणार आहे तो एक नंबर ऑफ असणार आहे. म्हणजे याचे कितीही मोलेक्युल्स असतात ते कशावर असणार आहे, इथे आपण या इथिलीन ग्लायकॉलचे किती मोल्स यूज करणार आहे आणि हा टेरिफ्थॅलिक ऍसिडचे एक नंबर ऑफ मोल्स यूज करणार आहे, त्याच्यावर हा एक नंबर्स काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. लक्षात आलं, या टेरिलिनला काय म्हणतात, बॅकपॉइंट देखील म्हटलं जातं. शिवाय ही काय होणार आहे, ही जी स्टेप, ही जी काही रिएक्शन कॅरी होणार आहे ती कशी होणार आहे, स्टेप नुसार काय होणार आहे, कॅरी आउट होणार आहे. म्हणून या पॉलिमरायझेशनला काय म्हणतात, स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन देखील म्हणतात. आणि मगाशी आपण ऍडिशन पॉलिमरायझेशन बघितलं होतं, बरोबर आहे. त्या ऍडिशन पॉलिमरायझेशनला काय म्हणतात, चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन देखील म्हटलं जातं. कारण काय होते, त्याच्यामध्ये चेन ही चेनची सारखी ग्रोथ होतच जाते, त्याच्यामुळे तिला काय म्हणतात, चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन म्हणतात आणि याला काय म्हणतात, स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. एक रिएक्शन कळाली याच्यामध्ये बघा, जसं ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये काय होतं, जे काही रिएक्टंट आणि प्रोडक्ट याच्यामध्ये एलिमेंट कंपोजिशन काय होतं, सेम राहतं. तसं याच्यामध्ये काय असणार आहे, एलिमेंट कंपोजिशन रिएक्टंट मधलं आणि प्रोडक्ट मधलं त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असणार आहे. आता कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन झालं, आता आपण नेक्स्ट बघूया रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन मध्ये काय असणार आहे, जो ऍज अ रिएक्टर म्हणून आपण कंपाऊंड वापरणार आहे तो कुठला असणार आहे, सायक्लिक इथर असेल, लॅक्टम असेल किंवा लॅक्टोन्स असेल, बरोबर आहे. याचा आपण काय करूया, पहिल्यांदा एक्झाम्पल बघूया. याचे एक्झाम्पल घेऊया, ई कॅप्रोलॅक्टम. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. त्याच्यामुळे बघा, त्याचा आपण डायरेक्ट स्ट्रक्चर काढूया. कुणाचं, ई कॅप्रोलॅक्टम.
पॉलिमराइज करणारे fertilizer reactor याच्यामध्ये वापरले जाणार आहे. ही रिएक्शन पॉलिमराइज झाल्यानंतर काय होणार आहे बघा, हा NH हा CO बरोबर. हे जे काय स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे, ई कॅप्रोलॅक्टम. ओके. आता ह्याच्यामध्ये पॉलिमरायझेशन झाल्यानंतर काय होतं बघा, ही रिंग काय होणार आहे, ओपन होणार आहे. यातला जो काही NH आहे तो आकाराचा घ्यायचा आहे. आता याच्यानंतर CH2 ग्रुप किती आहे त्याच्यामध्ये, 1 2 3 4 आणि 5 म्हणजे इथं घ्यायचं CH2 5 टाइम्स. त्याच्यानंतर पुढं CH2 च्या नंतर काय CO आहे. इथं C घ्यायचा, इथे डबल बॉन्ड O घ्यायचा आणि इथं काय करायचं, ब्रॅकेटवर हा बॉन्ड काढायचा. याचे जे काही आपण नोट्स घेतले कशाचे, ई कॅप्रोलॅक्टमचे. एक घेतला तर काय असं होणार, परंतु ही रिएक्शन कशाची आहे, तर पॉलिमरायझेशनची. म्हणून ई कॅप्रोलॅक्टमचे काय घ्यायचे, नंबर ऑफ मोल्स घ्यायचे. नंबर ऑफ मोल्स घेतले त्याच्यावर काय करायचं, पॉलिमरायझेशन ही रिएक्शन झाली की काय होणार आहे, हे कंपाऊंड फॉर्म होणार आहे. याच्या आपण नंबर ऑफ मोल्स घेतले म्हणजे इथे पण काय करायचं, ब्रॅकेटच्या खाली n नंबर ऑफ घ्यावा लागेल. इथे तुम्ही 2 यूज केले इथे 2 असणार, इथे तुम्ही 4 यूज केले इथे 4 असणार. म्हणजे n नंबर ऑफ मोल्स यूज केले इथे n नंबर ऑफ मोल्स असणार. आता हा नंबर ऑफ हा काय होतोय, डॅश करतोय किंवा काउंट करतोय. याचा मीनिंग काय की इकडे हा प्रोडक्ट असू शकतो. समजा आता आपण इथे काय केले, ह्याचे 6 मोल काढले, 6 मोल घेतले आपण यूज केले त्या टाइममध्ये. इथे काय झाले, 6 मोलच असणार आहे. ते आपण 6चे स्ट्रक्चर याच्यावर काढू शकतो का, नाही. मग एक स्ट्रक्चर काढायचं आणि तिथे काय यायचं 6 टाइम मध्ये चालेल. किंवा तुम्ही n नंबर टाइप घेतले होता, n नंबर एवढे रिएक्टर घेतले असेल तर प्रोडक्ट मध्ये म्हणतो तुम्ही n नंबर लिहू शकता. ही झाली आपली रिंग ओपनिंग रिएक्शन. याच्यामध्ये एलिमेंटचे कॉन्फिगरेशन देखील काय असणार आहे, सेम असणार आहे. रिएक्शन समजले, क्लासिफिकेशन ऑफ ए पॉलिमरायझेशन ऑन द बेसिस ऑफ ए मोड ऑफ पॉलिमरायझेशन. त्याच्यामध्ये काय बघितलं, ॲडिशन पॉलिमरायझेशन बघितलं. ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये आपण 3 स्टेप बघितल्या, चेन इनिशिएशन, चेन प्रोपगेशन आणि लास्टला चेन टर्मिनेशन. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन बघितलं. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये आपण काय केलं, टेलिंगचं एक्झाम्पल घेतलं. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठलं घेतलं, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. याच्यामध्ये ई कॅप्रोलॅक्टमचं आपण एक्झाम्पल घेतलं आणि लास्टला आपण त्याचं पॉलिमरायझेशन केलं. समजलंय? ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.